गावाचा सरपंच आता थेट लोकांमधून निवडला जाणार आहे। गावचा सरपंच यापुढे ग्रामस्थ ठरवणार आहेत। सरपंच आता थेट लोकांमधून निवडला जाणार आहे। सरपंच पदाची निवडणूक सुद्धा थेटच होणार आहे। ते गावचा सरपंच आता थेट लोकांमधूनच निवडला जाणार आहे। यापुढे सरपंचाची निवड ही थेट जनतेतून केली जाणार आहे। सरपंचांची निवडणूक लोकांमधनं ही होण्याचा निर्णय आज कॅबिनेटमध्ये आम्ही मान्य केलेला आहे आणि तात्काळ आम्ही त्याचा अध्यादेश काढणार आहोत। 7वी ही शिक्षणाची अर्हता त्याच्यामध्ये ठेवली, कारण ग्रामीण भागामध्ये अजूनही शिक्षणाचा थोडासा ती अडचण समोर दिसली आणि मग जास्त लोकांना संधी मिळणार नाही याचा विचार करून 7वीची अर्हता ठेवलेली आहे। शिक्षणाला राईट टू एज्युकेशन एकीकडे म्हणतो आहे, तर राईट टू एज्युकेशनमध्ये ही अट घातली तर त्या भागाच्या विकासाला चालना मिळेल आणि त्यामुळे ही अट घातली तर याचं स्वागतच समाजाकडनं झालं पाहिजे। भविष्यामध्ये ह्या अटी सगळीकडे लागू होऊ शकतात। यापुढे सरपंच निवडीची पद्धत कशी असणार आहे आणि त्याच्या अधिकारांमध्ये कोणकोणते बदल करण्यात आलेले आहेत त्यावरती एक नजर टाकूया। 1995 नंतर जन्मलेल्या उमेदवारांना किमान 7वीची परीक्षा उत्तीर्ण असणं बंधनकारक आहे। थेट सरपंच निवडीत गावातल्या लोकांसमोर एकापेक्षा जास्त पर्याय उपलब्ध असतील। राजकीय पक्षांना उत्तम, सक्षम आणि चारित्र्यवान उमेदवार देणं बंधनकारक ठरेल। गाव पुढाऱ्यांच्या अधिपत्याखाली असलेली निवडणूक थोडी मोकळी होईल, शिवाय खाबूगिरी आणि चौकडी करून निधी लाटण्यालाही थोडा चाप बसेल।